आले तर बातच येत ना. काय रे बा जाणार बा जाणार खायला आला तुम्ही जा म्हणलं जा घरी जा. मस्त मस्त पिरायला 2-2 ग्लास बाबा भानू भाऊ 2 गिलास. अरे या उद्घाटन आहे ना ऐकलं ना आम्ही. हो काय आम्हाला काही देता का रे मुलं एखादा गिलास एक तर द्या रे देऊन द्या लारे देऊन दे मला द्यायला फालतू टुकणी लागून का ते आपले फोटो फुगायचे ते बोला रे देऊन टाक म्हणलं यायचे कसे आपले फोटो फुगून राहायचे मग काय बिजा टुकणी लागत आहे. हो रे देतो थांबा जरा गडबड नका करू लारे देऊन दे म्हणलं 2 ऊस घेऊन काढून दे बघा हो का मग कोणाले जास्त कसं कलकल करू नका मुकाडन पॅन मुकाडन घराकडे जा. आम्ही काय सांगतो आम्हाला काय करायला लागते बस एक गिलास द्या आम्हाला माती टाकीसला आम्हाला म्हणून आम्ही आलो. आरती बातच देते कोणाला सांगून. हो हो बरोबर ठीक आहे काढतो मी. हो 2 उसाचा अजून काढतो हा काळजी करू नका तुम्ही प्या एक ग्लास आम्ही पितो अजून हा काही वांधा नाही. चला एक गिलास भरून आता काही थांबू नका जा तिकडे बसाय का जाईल प्या ते जा थांबू नका आता उसा आणू नका ना तू तिकीट ठेवून दे ना बस झालं आता त्याला झालं आपलं झालं ना उद्घाटन बसू दे ना आता. अरे जाणार बा तुम्ही जाणार झालं तुमचं आटपलं जाणार अजून काय पाहिजे तुम्हाला. मी म्हणलं बरं पसंत जरा कसं बरं बसलं जरा बरं वाटलं असतं. बरं नाही बरं आहे ना बरं नाही ना अजून उद्या आहे ना उद्या आणणार आहोत बरं उद्यापासून टाकू आता आता हे आहे असं आहे ओरिजिनल आहे ना हे बगर बर्फाचा. हो का बरं बरं जाऊ द्या मग बसतो आम्ही तिकडे आणि पितो मग जातो मग तिकडे म्हणलं जास्त सांगू नका कोणाला काय हो नाही तर मग कसं फालतू अजून वाढत जाईन ते जा मुकाट्यानं जा आपलं गुपचूप मध्ये निघायचो असं बात आपल्याकडे गेली जरा काही केलं कधी बातच लोकांना माहित होते. हो गेले आता कल्ला करत हो हो आता काय कल्ला करायची गरज आहे का मुकाट्यानं प्याजून चाललं जायचं अशा आहेत पोट्टी. जाऊ दे पहिला दिवस आहे काही नसते जाऊ दे आता उद्यापासून कसं मग सकाळपासून सुरू करता नाही. हो आता काय आता सकाळी उद्या समजा बरं आणला की बस सुरू मग काय आता उद्यापासून आता हो आता काय होते कसं काय होते बरं मी काय म्हणतो ना गाणी लावून देईन जरा कसं बरं वाटते मग जरा म्हणजे उद्घाटन झाल्यासारखं वाटते आता हो जरा गाणी घेऊन लाव जा बरं देऊ का गाणी हो बरोबर तसं करतो मग. रसवंती सुरू नाही का करे झाली का म्हणलं रसवंती सुरू झाली वाटते नाही काय गलाशी गुराल ते कसं काय भावारी आज फुकट आहे उद्घाटन रसवंतीचं उद्घाटन आहे म्हणे लारा भाऊ म्हणे एक ग्लास घ्या म्हणे जा म्हणे हो तर ते आता झालं वाटते बहुतेक उद्घाटन सरलं ते आता बोलू राहिले मग आम्हाला माहिती नाही बाबा काही सरलं हे उद्घाटन तर लोक आलते का मग रस किस प्याले ते माहित नाही आम्हाला कोण गेलं पिऊन काय आहे तर फक्त तिथे 4-5 जण होते आम्हाला म्हणे आता तुम्ही शेवटच्या जा म्हणलं लवकर हो आता काय थांबू नका म्हणे मंदिर काय आहे म्हणलं ते काय हो यायचं. अरे काही नाही ते रसवंतीचं उद्घाटन आहे चाल म्हणलं रस गिस पिऊन आपण हो चल डॅनी सर म्हणलं चल बरं काय कुठे आहे म्हणलं ते रसवंतीची गाडी आहे कुठे नेमकी आपलं चेतन दादा नाही का त्याच्या घरापाशी आहे गाडी हो लावले ते ऊस गिस सगळं आणून ठेवलंय जा तिथे जा. तसं हो का बरोबर म्हणजे बबनच्या घरापाशी का बरोबर जा मग तुम्ही जा हो प्या रस प्याना काय हिंडून राहिली इकडे तिकडे जा एका जागी बसून पिऊन घ्या ते घरी घेऊन चालला मी घरी पितो आता शांततेनं चालेल चल लवकर आम्हाला रस भेटला तुम्हाला भेटला रे अरे बा मामा काय हिंडून राहिले तुम्ही जा तिकडे कुठे पार रसवंती म्हणलं मग काय काय सांगणार भूषणदा कुठे आहे ते रसवंती कुठे सांगणार घेतो ना आम्ही घेतले का सांगू रे सांगतो माझं नाव सांगाच नाही बघा हो ते चेत्यानं का चेती आहे त्याच्या घरापाशी गाडी आहे हो तर ते देऊन राहिले तर लपून देते ते माझं नाव सांगाच नाही बघा जा तिथं हातपाय खोरा जराशी देतात मग तिथे आहे का तिथे आहे ना नक्की चल बोट चल चेत्याला काही खरं नाही अर्धा उस्त खालास होते 100%. तू काही म्हणे पाटील अरे बाबा पाटील सांगतो तुम्हाला शीट निघणेच नाही यावेळेस मग जबर फाईट होती ना काठीच टक्कर होती ना मग आता याच्यातनी कसं आहे सलटला 10-20 हजाराच्या फरकानं काही ना काही होईल हो याच्यातनी 4 तारखेशिवाय आपल्याला काही सांगता येत नाही याच्यातनी हो कोण येतील काय येतील कसा येतील काय येते रातोरात गेम करतील लोक रातोरात पलटले ना लोक मग तुम्हाला माहित नाही नाही तुम्ही म्हणता बाबा मला वाटतं 10-20 हजाराचा तरी कमीत कमी निघायला पाहिजे आपली शीट म्हणजे कसं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं मला वाटतं बा आता हे काय म्हणून काय बा कुठून आला रस झाली का रसवंती सुरू झाली लारायची नाही उद्यापासून सुरू राहिले आता रसवंतीचं उद्घाटन होतं मग आम्हाला मग दिलं एक ग्लास काय बोलू राहिला म्हणजे उद्घाटन झालं मला सांगितलं नाही का मग आम्ही सांगता म्हणलं किती माझं होते पोट्टे आता लोक त्याचे त्याला रे आणि आता म्हणलं मला बोलावले ते ना तेच बोलू राहिलो मी उद्घाटन केलं तर आपल्याला सांगितलं नाही कसं काय केलं उद्घाटन म्हणजे कसं काय लपून छपून करायला काय ना त्याचे उद्घाटन लपून छपून केलं जाईल ना आम्हाला इष्ट म्हणे जा म्हणे इथे थांबू नका म्हणे कोणाला सांगू बी नका म्हणे अरे उद्घाटन याले म्हणते उद्घाटन सांगा आता लोक याले त्याला बोलव आणते ना कोणी नाश्ता कोणी चहा कोणी काही देते आणि हे म्हणलं काय लपून छपून करू राहिलं कसं काय यायचं तुम्हाला भेटलं मग नाही त्याला द्यावच नाही वाटते कसे डोक्यात इतके आटा पडले ते लारायचे बाबा बोलले शेवटे म्हणे घ्या म्हणे आता दिसू नका म्हणे मग आम्ही आलो इकडे चाललो आता घराकडे नाही छत्रा भाऊ चालता का म्हणलं येऊन आपण असं काय होते काय नाही त्याला एक ग्लास जाऊ दे ते दिवसपेक्षा ते पोट्टा आहे की नाही बारीक महिन्याला का लारे आहे की नाही या 4 आण्याचा 8 आण्याचा हिशोब ठेवते ती जाऊ दे बा ते त्याचं त्याला करू दे काय नाही तसं नाही मजाक आपली आपलं काय जबरदस्त थोडी आहे काही मजाक जा बरं काय राजी काय म्हणते तर मजा घ्यायसाठी बरं चालतं का हो चला मग चला दिलं नाही का चला मग आता एरिया काही काम नाही आपल्याला चला हो चला काय रे काय मग इकडे कुकडे गडबड काय
त्यामुळे भिंत घर ते काही त्या पोट्याला म्हणलं ना कोणा सांगू नका मग त्यातलं का म्हणे, बाबा झालं ना आता झालं आटपलं आता काही नाही राहिलं. पाहिजे आम्हाला, त्याला दिला, आम्हाला पाहिजे. जाऊ दे लारे देऊन टाक म्हणलं अर्धा गिलास देऊन दे, जाऊ दे देतो तुम्हाला अर्धा गिलास देतो पण चपरात जात नाही म्हणलं कुठं माय फालतू का एक 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 वाटूच राहिले तर बरं ठीक आहे थांबा इथंच बसा तुम्ही बसा तिथं बाजून बसा तिथं. बघतो पण आम्हाला एक एक गिलास पाहिजे बा, हो, एक एक पाहिजे. जाऊ दे देऊन टाक लारे देऊन टाक एक गिलास जाऊ दे तिकडे. हो बसा तुम्ही तिथं बाजून बसा. हो बसा बसा. बापरे ही आजीच राहिले होते का ही आले वाटतं बा. या आबूजी या ना आबूजी या. काय कसं काय म्हणलं तुमचं काय उद्घाटन आहे काही माहित नाही काही नाही काही कसं काय म्हणलं हे उद्घाटन. नाही बस आता बोलायलाच पडू राहिलं पोट्टे मॅन बोलवणार ना बा. हो काय करता आता घ्या ना बसा बसायला तर काही नाही म्हणा. आणि तुम्ही खुर्ची घेऊ का अंदरच्या. नाही बरं हो घेऊन घे खुर्च्या घ्या घे कसं बसतो मग जरा निवांत पिती माणूस. चांगला बनव जरा पद्धतशीर. अद्रक असं ना अद्रक निंबू आहे ना काय मी दिली माबुडा का नाही बिजत करते आता फुकट हो ना बाबा म्हणलं फुकट बसा आणतो ना खुर्ची आणतो थांबा तुम्ही. बरं झालं बरं नाही का मस्त झालं हो. आणि मग आता खुर्ची आणलं लवकर काढ लवकर. हा चांगला गोड काढ चांगला गोड मध्ये. हो एकदम गोड एकदम फसकला बिलकुल टेन्शन नाही. हो बस 1 मिनिट खुर्ची आणते मला. आहे काय गावात नाही कायची गडबड आहे म्हणा. डीजे गिजे वाजल्यासारखं वाजूला आवाज कुठून येऊ राहिला तर आता बबन आला वाटतं काय अरे बबन काय गडबड काय म्हणलं काशीनाथ काय होई आवाज काय आहे. तुम्हाला काय माहित राहिले गावातलं. तुम्ही झाले कसे आता मोठे माणसं. तुमचं आता शिवला ट्रेडर्स हे ते तुमचा तोरा काही पावला नाही जाऊ राहिला. गावात काय आहे काय नाही तुम्हाला माहिती नाही. तर मला विचारा ना बबन राहिले काय आहे तर त्याच्या पोराने उद्घाटन केलं ना बाबा सुरू झालं ना त्याची रसवंती. काय पुराला काय का रे बबन म्हणलं पोरा रसवंती टाकली का. आता जाऊ द्या बा करतो म्हणते कर काय विषय त्याचा. आता ते त्याने गाडी गिडी केली दोघांना लाऱ्यानंचे ते ना सुरू आहे आता उद्घाटन आहे आता. तुलेच बोलायला आलो तो मला चल बरंच घ्याले उसादारच हे ते कोण पेते बे बसले आपले. मग थम्सअप हे ते बाकी असलं तर चाललं असतं. हे काय कोण पेते ते उसन फुस कोण पेते उसाचा फुसादारच काही आपलं बसले आपलं मस्त थम्सअप हे ते जरासं कसं जे थंडा गिंड आणायला पाहिजे होतं मग मजा आली असती जरासं जेवण खावण पार्टी त्याला म्हणते उद्घाटन हे काय चालले आपले एक ग्लास पॅनिंग आले का नाही बातच गुन्हे ते ना जरा 4 पैसे खिशात खेळले का नाही बिलकुल बातच शिवलाल भाऊचा रंग बदलते. मग आता फनी डाबली घेत नाही मग आता माहित नाही का परिस्थिती सगळी पाहायला नाही यायची. मग जाऊ दे आता काय बरं आहे आता शिवला ट्रेडर जरा कसं जरा जोरात काम आहे. पण मी काय म्हणतो जरा पोट्टे करून राहिले उल्हासानं तर मग चाललं पाहिजे गेलं पाहिजे जरासं उद्घाटन आले बा शिवलाल भाऊ. तुम्ही तर काहीच नाही केलं एवढं मोठं शिवला ट्रेडर्स तुमचं आता झालं नावानं झालं. कोणा चहा नाही पाहिलं तुम्ही काय गोष्टी सांगता एवढे ते तरी निदान रसपाजू राहिले. थांब ना होईल ना शिवला ट्रेडरचं उद्घाटन होईल भाऊ. लोकांचे लग्न होईल तर आपलं उद्घाटन होईल. मग असं आहे आपलं काम. हे काय चिवडान चान हे तर कोणी असे तर उद्घाटन कोणी करते. आपण असं म्हणजे कसं भव्य करणार आहोत बिलकुल जेवण खावण हे ते लोकायले त्याला म्हणजे उद्घाटन हे काय आता जाऊ दे आता काय म्हणता तुम्ही बाबा बबनच्या पुराचा आहे म्हणून येऊन राहिलो नाही तर आलोय नसतो तुम्ही. बापरे म्हणजे चांगलं उद्घाटन होऊन राहिलं वाटतं नाही शिवला ट्रेडरचं. पाय ना तू पायत राहतील लोक. मग काय काय म्हणते शिवला टोय कुठे काय म्हणते भाऊ 1 घंटा लागते नाव घ्यायला. मग पाहिजे तू कसं उद्घाटन करतो तसे म्हणजे नाव काढतील लोक. जाऊ द्या दादा चला आता काय सांगण्यात फायदा नाही अजून तुम्हाला. हो करून दाखवू मग दाखवू काय आहेत. प्रत्यक्ष केल्यावर लोकांना समजा नसते. चला मग आता चला काय आहे तर पिऊ बा चला. अरे वा रे वा याला म्हणते कळलं रस बा बाकी बा काही म्हणा 20 रुपये द्यायला माणसाला काहीच वाटत नाही. फक्त काही बा दादा तू काय करत आहे जरा असं लिंबूचं प्रमाण वाढवायचं. जरा लिंबूचं प्रमाण कसं कमी झालं एक तर काळं मीठ. हो जर विचारलं त्यांना म्हणलं पाहिजे तरच टाकायचं नंतर टाकायचं नाही आधीच. काही लोक कसे असते कोणाला साखरेचा कमीच पाहिजे कोणाला लिंबूच नाही पाहिजे तर कोणाला ते बर्फाचाच पाहिजे कोणाला बगर बर्फाचा पाहिजे. नसतं वाया नाही गेला पाहिजे पण तशी विचारायचं मग करायचा धंदा कसा व्यवस्थित करायचा. असं हे जे आहे की नाही आता तू जे उद्घाटनात ठेवलं का नाही हे बरं केलं जातं. काऊन की कसं असते लोकांना खाऊ घातल्याशिवाय लोक कसे आपले होत नसते. म्हणून कसं आहे धंदा चालासाठी आपल्याला थोडंसं दान धर्म करायच लागते. आता पाहिजे तू अशी चालते मला हे सांगतो तू रसवंती काहीच काय करू नको तू. घे अजून 1 गिलास काढ अजून एक काढ अजून. अरे आता हे काय लोक घुसले अरे बलाल नाही तरी चालले आपले. अरे झुमरे काय म्हणलं काय कसं काय इकडे म्हणजे आता काय म्हणजे काय म्हणजे आता तुम्ही काय आले म्हणलं इकडे अरे खतीला म्हणजे आता काय तुम्हालाच बोलायला आम्हाला बोलायला का खरं अरे आम्हाला बोलायला का म्हणलं तो रसवंती उद्घाटन आहे म्हणणे का तू. नाही तसं आम्ही बलाला पटूनच राहिलो होतो. ते काय आता पाठवा म्हणलं नाही पोट्टे कधी सुचू दे नाही तर या ना बसा ना बसा. ते साधारण भाऊ येऊ राहिले तर दोघं तिकडे यायचे मग भाऊ हे ते सगळे जण येऊ राहिले. तळवच टाका तळव घेऊन शिवलाल भाऊ येऊ राहिले तिकडून. ते बाबा लाट झाला वाटते तळवच घ्यायला लागते मग आता नाही का झालं बहुतेक मला वाटते 30-40 किलो ऊस गेलाय आपला. जवळपास उद्या लोक काही राहते का नाही काय हो बरं हो ठीक आहे तळव टाकून घेतो बसून घेऊ. मग काय करता आता उद्घाटन म्हणलं होतेच नाही एवढं. बसा आता लारे तर मला वाटतं शिवाय देतो सर काय माहिती रे नाही का काय झाले म्हणाले काची. बरं बसतो आम्ही बसतो तू काढ घे ऊस घे काढतो रस काढतो. चला चंद्रभाऊ या मला या लवकर द्या पाठी लाव द्या त्याला मला इचू कटायला वाटते. चला बाबा भाऊ चाललं कशा चल द्या आवाज द्या अजून सगळे द्या करा लंब करा. तू घरीच आहे का म्हणलं गेलीच नाही का तू. अरे जाणं म्हणलं बाबा ते रसवंतीचं उद्घाटन आहे गेलीच नाही का तू.
आता उद्घाटन आम्हाला तर माहिती नाही बाबा कोणत्या रसवंतीचं काय आहे, कुठं आहे काय. ए बाबा तुला माहितीच नाही का हे भाण्यानं उठून उभं नाही केलं का हे या पोट्याची आता ते रसवंती मग तर त्याचं उद्घाटन केलं त्यानं उद्यापासून रिसर्च ते सुरू करणार आहे तर म्हणलं आता कसं आज मोफत आहे सगळे फुकट हो जा बा रस प्या घरी जा हो जा ना तुम्ही काल थांबले काय बाबा त्या पोरांनी म्हणलं इथं जाऊ सायानं बसले आपले काही बी. हा जाऊ दे आम्ही नाही जात. आता काय ते का मोठी गोष्ट झाली 10 रुपयाचा एक ग्लास होता त्याला तर काय झालं लोक जेवण देतात मग उद्घाटन म्हणलं की तर आता ते एक ग्लास 2 ग्लास प्या बा कसं शांत जाऊन जाते मग डबल बसून नगदी उद्यापासून जास्त लागलं नाही जाऊ का मग जाऊ का म्हणा. जा ना बाबा तू काय अशा टायमाला जात नाही का आता कुठे स्वयंपाक करत बसतं का हा जाऊ दे आता मला काही भूक नाही राहिली मी 2-3 ग्लास आलो घेऊन तू ये मला 2-3 घेऊन हा बाया गेअर घेऊन जा कसं म्हणजे आजच आहे मग डबल बसून कसं इकत आहे बरं बरं जा लागेल मग कुठं बसता सेवा करत नाही का भानू आहे का मग आपलं तिथं. आणू सण वाटप करायसाठी मग काय जाय तू मस्त फर्स्ट क्लास बिलकुल रस घे जा बरं मग गुंबा पहिले आवाज देतो मी जातो मग. हो ठीक आहे आता सगळ्या बाई कळल्या 2-4 जणी हो, सगळ्या जणी जा फक्त लवकर जाय नाही तर मग कसं ऊस नाही राहणार हो. कसं आयरियाला ऊस जरा जवळपास अर्धा झाला होता ते हो, लवकर जाय बोला जायचं झालं का नाही तर. चाललो बा बाई, झालं नाही का अजून. म्हणलं दत्ते जाई आहे का घरी. चाललो लवकर रसवंतीचं उद्घाटन आहे ना. बाई म्हणलं चालले का हो तुम्ही थांबा जराशा मला 5 मिनिटात तो देऊ माया येतो ना मी. बाबा तुम्हाला घरी उशीरच असते मग आपण राहते नाही राहत लवकर या म्हणलं तुम्ही. आम्ही होतो पुढे या तुम्ही. बात होते ना 2 मिनिटं थांबा तुम्ही तोपर्यंत आवाज द्या ना 1-2 बायले मग चालल्या सोबतच. काय बाबा बरं ये लवकर ये. हो, उशीर नको करू ते गुंबा बाईला आवाज द्या लागते अजून. हो हो बस गेली की आली. देलता ना आवाज शांताबाईले येऊन राहिले येतो माहिती चला आपण चला पुढे हो, चला 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 चला. बाबा लाट बाबा राहायला सुराज मोका असं रे पाऊस मेला का मावी मा बुडी हट्टे बा मेला का मावी तेव्हा कमाल झाली बा. अरे म्हणजे बाय उरायला बाया मेला का मावी पाय किती झुंडच्या झुंड झाले बाबू आपल्या इकडे जीव राहिला 11 मध्ये लोक हे बा आता माणसं आले तर बायाला सांगितलं वाटते बा काय करा आता येऊन राहिला जाऊ दे आता आली येऊ दे काय म्हणतो लारा हे बा अलाउन्सच करून टाका आता राहिलंच कोण मोजके त्यापेक्षा बा अलाउन्स करून टाक जे कोण राहिले असेल ते बी एक खेप तर मोकळेच करून टाक जाऊ दे विषय मोकळा कराच लागते तसंच करावं लागते देवरचे ते अलाउन्स करून टाक जाऊ दे आणि इकडे माईक आणि इकडे सगळे राहिले सुईले मोकळेच करून टाकू जाऊ तिकडे उद्घाटन चला चेतन लारा रसवंतीचे भव्य उद्घाटन चला सर्वांनी रस घ्या आस्वाद घ्या लवकरात लवकर या बबनराव टेलर यांच्या घराजवळ रसवंतीची गाडी लागलेली आहे जे कोण राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर यावे उद्घाटनाचा आनंद घ्यावा चला 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 बोला का उद्घाटन आम्ही तर क्विंटलवर ऊस घालते वाटते बा इथंच नाही का काय खरं नाट्य यायचं चला जा लागेल आपल्याला नाही का हो जाऊ द्या मग कसं डबल जाणं होते नाही होत नाही का मग म्हणून आलेही नाही बा चला घाई करा गर्दी करा आता थोडासा सूस राहिलेला आहे चला 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 चल बा मग आम्ही राहणार नाही का हो चला चला काहीच तर दिसून नाही राहिलं नाही का झालं वाटतं जिकडे तिकडे कर लारा काय आहे का नाही म्हणलं का झालं अटपलं का म्हणलं जरा लवकर यायचं हो काय राजू सरपंच साहेब बाबा जिकडे तिकडे झालं सगळं कोणी 2 गिलास कोणी 3 गिलास जसं आलं तसं बिलकुल दिसते काय आता जाऊ द्या म्हणलं तरीच होती इथं आता उद्या म्हणलं उद्या ऊस पाहिजे आम्हाला आता हो हे झालं 1 क्विंटल झाला अटपला अटपू दे काय आता पिल्यानं का कमी होत असते जाऊ दे उद्या सकाळी मग घेऊन जा हो घेऊन जा जाऊ द्या आता काय जे झालं ते झालं आता आता असं वाटलं बा एवढं लागणार नाही पण जाऊ द्या लागला आता आपण आता मला नाही भेटलं चालते पण आता मा घरची म्हणे 1 गिलास आणजा म्हणे संग हो पण काय आता जाऊ दे बरं ठीक आहे आता उद्या करता का मग सुरू आता उद्घाटन याचं हा म्हणजे आता समजा उद्यापासून आता उद्यापासून करतो सुरू आता उद्या सकाळी ऊस तोडा लागला तुमच्या घरातला डबल आणि बस उद्यापासून सुरू करून देतो मग काय होते पाहू मग होते बरोबर होती मेहनत करावं लागते ती हो चला येतो मग आता काय आता गिल्लास खाणे नाही भेटला बा हो चला येतो मग याच्यापेक्षा अजून काय देऊ म्हणलं हो ना ती गोष्ट बरोबर आहे पण हे गिलास तर पहा केवढा आहे गिलास मग 10 रुपये म्हणा नाही ना लहान आहे नाही शांतराम काका पहा म्हणलं गिलास पहा केवढा आहे आता सांगा 10 रुपये पुरते का हे पहा तुम्हीच पहा बरं अरे का रे काही आपलं हे पहा 10 रुपयाचा गिलास म्हणा काहीच नाही लय लहान आणला नाही पाहून आणले का बे काय शांताराम काका एवढालेच आहे ना कुठे बी आता आम्ही का फिरलो नाही का सांगा बरं तुम्ही आता म्हणता पहा तुम्ही पण कसं गिलास लहानच वाटून आहे आम्हाला ते जाऊ द्या तुम्ही गिलासाकडे नका पाहू टेस्ट पहा टेस्ट मग तुम्ही चौथं घेऊन पहा अरे बाबा काय करा का बर्फ किती टाकला याच्यात निरा बर्फच आहे रे बा काय याच्यात रस आहे का नाही काही काय रसन काय काय होटालो गेला हे पोटातही गेला नाही मायात काय टेस्ट काही समजाली मार्ग नाही बा काय याच्यात अद्रक काही निंबू किंवा आहे का नाही रे काही हा काय मीठ नाही काही नाही कसं काय आम्ही इकडे हे काय करू जुमर भाऊ काय आहे म्हणलं जुमर भाऊ आता काय टेस्ट पाहा बरोबर घेतलं मी कसं आता थोडाच लावला अजून पेलोय नाही मी काय बा बरोबर आहे बा मग आज ठीक आहे त्या मग तुम्ही 2-3 गिलास हाणले राहायचे नक्की 100% बिलकुल मला तर वाटतेच बा नाही राहिला रे आहे का तू हे बा फक्त थोडा लावाशी तो इकडे पाशी आपण हे बा खोटे नाही घेतला बरं साहेब बरोबर ठीक आहे बा घ्या तेवढा आता पण आता डबल हात दिले मग आता इकत घेता तुम्ही 10 रुपये गिलास म्हणजे काय हे करायचे तिकडे तिकडे घेऊन राहिले ती आता पहा आता काय बोला आता कशाला धोकुड आहे म्हणलं कुठे गेले ते अबे काशा म्हणलं पैसे बे काशा देतो माझ्या ऑटोचा नंबर लागून राहिला देतो रे देतो थोड्या वेळानं देतो मी आलो की देतो बसले टिपारीत बसली मग काय मला वाटलंच तरी पैसे देत नाही म्हणलं ते जाऊ दे घेतो मी वसूल करून जाते कुठं
हाय आता भाऊ अजून घेऊनच राहिले वाटते. चिबर भाऊ अजून घेऊन राहिले का हो, हा? काय रे आम्ही तिकडे पाहतो तुम्ही इकडे काय करू राहिले म्हणलं. अरे बाबा अरे मी रस्ता घेऊन राहिला हे गिलास ठेवून राहिलो ब्याला काही आणलं का बा टाकायला काही डस्टबिन आहे ते हा? कुठे टाका हे आपले रिकामी गिलास असं असं ठीक आहे आणतो मी ते डस्टबिन आणतो पण पाहिजे म्हणलं बा आता घेऊ नका त्यातला काय करा बा यायला संभा या इकून या बरं तुम्ही इकून या पहिले. चला काका चला चला मुलांनो आमच्या गाडीच बया आमच्या गाडी आहे मस्त मस्त थंड थंड ताज्या उसाचा रस्त्या आपल्या आता काय करता भंगार आणला वाटते आणि कोण डबके आणलं कोण काय बटला आणि घेतला पायवर पावटे घेऊन आणले वाटते बा. काय करावं हे टपर घेऊन हिंडू राहिले मागं बा डबक्या डुबक्या अरे जाणं बा ते पावटे गिवटे घेऊन जाण तिकडे आणू कोणते आम्ही नाही घेते भंगार भंगा जा तिकडे दे पैसे आणा 10 रुपये गेला जा लवकर तिकडे. काय म्हणलं ना आमच्यावर पोतच नाही ते आम्ही भंगारे घेत नाही ते आम्ही इकत नाही कुठं फक्त आम्ही नगदी असं जा ना. अरे पाहिजे नाही दे घेऊन जा तिकडे फेकून दे घेणे का पैसे नाही आमच्या पैसे नाही म्हणून ठेवा हाल आमचे मग गाडी घेते ना मातीला देत नाही पैसे घेणे टोपला वाया चाललं घेऊन घे काही नाही चला बाजून तिकडे रस पाहिजे नाही मग टोपले घे नाही तर मग रस दे दादागिरी करतो नाही म्हणलं तुम्हाला नाही म्हणलं आता मारते का हे अरे का मारता मला बाबा तर पैता का नाही थांबा तुम्ही थांबा तुम्ही. नाही तसं पहिला दिवस आहे म्हणून नाही तर मग कसं आता आपल्याला काही अनुभव नाही का तरी पण कसा बनला आपला रस आजचा समजा नाही काही हे बाय वाटच देऊ नको ना मस्त बनला मस्त एक नंबर हो बिलकुल बरफ थंडा गिंडा हे ते काळं मीठ हे ते सगळं पद्धतशीर होतं असं काहीच कमी नाही त्याच्यात आया बाईच्या गोष्टी सरत नाही बाबा मग काय मंजुळा पाहिजे चला बाई म्हणलं मंजुळा बाई झालं का चला लवकर झालं आता पैसे दिले सर झालं हो चला आता मला वाटलं तुमचं स्वाद आहे का मी तर काही बसून चला झालं का तुमचं चला मग मी तर काही वाट पडलो तुझी काही सर्दी म्हणून चाल नाही म्हटलं पैसे राहिले होते देऊन द्यायचे असते तुमचे 2 गिलासचे पैसे राहिले म्हणलं हो तुमचे आता माझे पैसे भेटले नाही का सगळ्याचे भेटले माझे राहिले का हो आता सगळ्यांनी 10 रुपये दिले आपापल्या परी ना हो पण ते तुमचे 2 गिलासचे 20 रुपये दिलेच नाही कोणा हा भाई मला गुंफा दिले का बरोबर ठीक आहे देतो भाऊ हे पैसे कुठे जात नाही तर हो देतो मी आता हो आता संध्याकाळी भूषणचे बाबा घरी आले की मग त्याला मागून देऊन देतो. आता हे बा मी काय म्हणलं उधारीचं कसं आम्ही ठेवलंच नाही ना असं तर पाहा आता म्हणजे कसं डायरी ठेवा लिहून ठेवा ध्यान ठेवा मग एवढं राहत नाही लक्षात. पहा बाबा जसं काय गाव सोडून चालू का रे लारा काय बाबा 10-20 रुपयासाठी गोष्ट करतो थांब देतो बाबा देतो थांब ते म्हणलं ते 20 रुपये घे काढून आणि 480 रुपये वापस दे. वाले का 500 नोट म्हणलं 500 नाही ना चिल्लर नाही ना 20 रुपये द्या ना 20 नाही तर 50 ची द्या 100 ची द्या. काय बाबा आता माझं 500 होती कडे एक मग नाही तर मग असं करा तुम्हाला भरोसा नसेल तर चिल्लर करून आणा मी थांबतोय पण आता चिल्लरचं हे बा चिल्लर कोण देते 20 रुपयासाठी बरं हे बा राहू द्या बा संध्याकाळी उद्या दे उद्या देऊन द्या ध्यानानं तेच म्हणून राहिला मी मला चिल्लर नाही म्हणून नाही तर मग राहू दिले असते पैसे बरं उद्या देऊन दे ना उद्या देऊन दे भेटले पैसे यायचे आता नाही गेले अरे बाबा लारा मी काय म्हणतो तू हे आता इथं काही करत बसू नको म्हणलं हे काय आता किती रुपये दिले आता लो असं काय करा चारण्याची मुरगी बारण्याचा मसाला चालू आहे आमचा मग आता खर्च पाहिला दुनिया भराचा वसुली काहीच नाही अर्ध्या उदाऱ्या कोणी भंगार आणते कोणी काही मागचे पुढचे काय कठीणच काम आहे आम्ही तर दिवसभराचे 200-300 रुपये येते काय कठीण दिसते मला म्हणतो बाबू हे बा गावात काय फिरत बसू नको तू गावात काही वसुली होत नसते एक तर वैकीचे असते सगळे कोणाला काही म्हणता येत नाही सरळ आपलं मार्केट आहे की मार्केट जिथं गर्दी असते तिथं गेलं पाहिजे कुठं बाजार असो कुठं काही यात्रा असो तिथे त्या ठिकाणी नेली पाहिजे गाडी म्हणजे जिथं लोक आहे जिथं पैसा उपरणं सुरू आहे तिथं गेलं पाहिजे बोले कसं तेच करावं लागेल मग आता काहीच नाही करू राहिलं हे सगळं कसं उदाऱ्या पादाऱ्या कोणी मध्ये मग देतो मग संध्याकाळी देतो असं चिल्लर नाही कोणी 500च्या काढते तर काय करा मग म्हणजे मी 500 रुपये काढले म्हणून बरं थांब आता इथेच थांबलं पैसे घेऊन आता झाल्या सांगतो तुला काय तुला वाटते का माझं पैसा नाही आता आले मी राहू द्या उद्या द्या ना आता तुम्हाला नाही म्हणलं ना उद्या द्या ना नाही आता आणतोच ते पैसे राहू दे म्हणलं बा डबल तू यायचं फक्त काय मागाले ऑलरेडी सांगतो मग तुले अशी परिस्थिती आहे काय आता पैसे मागत राग येते लोकांना सांगा काय करा म्हणतो हा एवढा ऊस तुम्ही आजच्या दिवस गावात काढा उद्यापासून ऊस घेतला की सरळ मार्केटात चालले जा आणि मार्केटच्या बाजूला गाडी लावा आणि तिथे सगळं इकत बसा बरोबर आहे गुंपा तू सांगतो तेच बरोबर आहे बिलकुल बस तसंच करायला पुरते इथं काही पुरत नाही गावात मी बस तिथंच बसतो एक तर बाजारात नाही मग मार्केटमध्ये जाय तिकडे बिलकुल नाही का म्हणलं कसं जागा महत्वाची असते आता पाहत नाही का तू दुसरे कोण लोक येतात चांगले मेन जागा घेऊन चांगले धंदे व्यवसाय करून राहिले तर मग आपले बसले इकडे गावात हिंडत म्हणून म्हणलं चांगली मुख्याची जागा पाय कारण मार्केट गिरकेट तिथं आणि मस्त धान्याच्या मार्केटापाशी लय गर्दी असते कास्तकार लोक असते सगळे कसं म्हणजे गरज असते जिथं गरज असते तिथंच खपत असते इथं गावात काही आवश्यकता नाही आहे इथं काही तुला काही वसुली होणार नाही म्हणून म्हणलं उद्यापासून तिथं जाय हो बस उद्यापासून तिकडे जातो मी काही पुरत नाही मग काय आता बरफ आणा हे आणा तिथंच बरफ घेतला गाडी तिथंच बस जाय तिकडे क्लास केला की आपली लावली गाडी बरोबर ठीक आहे बस तिकडे जातो उद्या
अशी परिस्थिती आहे म्हणलं. आता कोणता व्यवसाय असो, बिझनेस असो, अशा समस्या येणारच आहे. पण त्याच्यातून मार्ग काढणं हे आपलं काम आहे. तर आपले मराठी मुलं जास्तीत जास्त उद्योग व्यवसायामध्ये उतरले पाहिजे. त्या अनुषंगाने आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी मुलांना सुद्धा याचा अनुभव आला पाहिजे. वेगवेगळे व्यवसाय कसे करावं, काय समस्या असतात, या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायला भेटतात. अशा प्रकारे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला सहकार्य करा. आणि त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता. तर चला, उद्या भेटू 5 वाजता.